अभिजीत शेजूळ मित्र चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटा बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत। आणि आज आपण पुन्हा पर्यटन स्थळाला भेट द्यायला जाणार आहे आणि त्या गावाचं नाव आहे लिंगदरी। त्या ठिकाणीच एक महादेवाचं मंदिर आहे। ॲक्च्युली मला पण ते माहिती नाही आहे, पण आपण तरीसुद्धा जाणार आहे तिथे। पण आता मी सध्या अर्ध्यामध्ये आलो, इथून आता 5-6 किलोमीटर आता जायचं आहे। आणि इथनं एक नजारा बघा किती भारी दिसतोय। आणि कसं आहे, आपण कोणत्या पर्यटनाला आपण भेट देऊ ना, तर रस्त्यामध्ये आपल्याला असं निसर्गाचे काहीतरी स्पॉट नक्कीच दिसतात। त्या ठिकाणी तुम्ही आनंद नक्की घ्या। तसं मी आता थांबलो या ठिकाणी, बघा कसा नजारा आहे। आणि या ठिकाणी तुम्ही 5 मिनटं जरी थांबल्यात, त्या ठिकाणी तुम्हाला जो आनंद घेता आला पाहिजे। असं प्रत्येक पर्यटन स्थळाला किंवा आपण कुठे बी चाललो तर आपल्याला रस्त्यामध्ये कुठं ते कुठं भेटणारच झालं ते। त्यामुळे तुम्ही अशाच ठिकाणी नक्की उतरत जा आणि थोडंसं त्या ठिकाणी त्यातला निसर्गातला आनंद घेत जा आणि तसंच पुढे पर्यटन स्थळाला भेट देत जा। चला आता मित्रांनो, आईने दिलाय नाश्ता आणि एकदम निसर्गरम्य परिसरात नाश्ता किंवा तुम्ही असं काहीतरी खायला जर आणलं ना, तर एकदम पोट भरून खातं माणूस। आणि आता हे आम्ही नाश्ता आहे, चिवडा वगैरे आणला आहे, आता आम्ही पोट भरून खाणार। फक्त एवढंच की तुम्ही निसर्गात कुठे पण नाश्ता वगैरे करा, फक्त असं जे पॉलिथिन वगैरे जे असतील ना, ते पुन्हा बॅगमध्ये घेऊन घरीच आपल्या कचराकुंडीत टाकत जा। असं निसर्गामध्ये टाकू नका, कारण जेणेकरून या ठिकाणी वन्य प्राणी फिरतात किंवा गायी वगैरे जनावरे चरण्यासाठी येतात आणि त्यांच्या तोंडात ते जाऊ शकतं। त्याच्यामुळे हे सगळं घरी न्यायचं। चला आता आम्ही नाश्ता करतो। आता मी चालू केलं खाणं। लिंगदरी या गावा ठिकाणी आलो आहे आणि ह्या गावाचं तिथले जे रहिवासी आहेत ते खरंच एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे। आणि बघा तुम्ही, शेजारी सुद्धा एक तलाव आहे, लिंगदरी गावा शेजारीच। आणि हे जे डोंगर आहे, याच्या डोंगराच्या पायथ्याशीच हे समोरचं गाव जे आहे ना, ते लिंगदरी गाव आहे। आणि बघा किती एकदम निसर्गरम्य वातावरणात हे गाव आहे। आणि आता आपल्याला हे जे गाव आहे, त्या गावाच्या खाली एक दरी आहे, त्या दरीमध्येच लिंगदरीचं देवस्थान आहे, महादेवाचं मंदिर। आता आपण त्या ठिकाणी जाणार आहे आणि इथला नजारा खरंच एकदम, आम्ही चाललो होतो ना, तर आम्हाला असं एकदम थांबा वाटलं या ठिकाणी। आणि प्रशांत पण आज माझ्यासोबत आहे आणि तो म्हणला आज आपण इथं तरी थांबू। एकदम खरंच एक नंबर वातावरण आहे। आता इथं आपण एक भन्नाट टाईमलॅप्स घेऊया। लिंगदरी या देवस्थानाच्या ठिकाणी आलेलो आहे आणि
या सर्व ज्या मूर्त्या दिसत आहेत त्या पूर्ण संतांच्या मूर्त्या आहेत आणि संत तुकाराम महाराज, संत भगवान महाराज असं सर्व मूर्त्या या ठिकाणी आणि इतके सुरेख मूर्ती आहे ना, एकदम प्रसन्न वातावरण झालं या ठिकाणी. आणि अजून आपल्याला आता धबधबा आणि खाली देवस्थान आहे, अजून त्या ठिकाणी सुद्धा दर्शनाला जायचं आहे. लिंगदरी जे गाव आहे त्या गावापासून आपल्या उजव्या हाताला जर आपण गेलं ते मंदिर लागतं, किंवा तुम्ही गावामध्ये येऊन सुद्धा विचारपूस करू शकता. आणि त्या दरीमध्ये मी आता आलो आहे. वरती एक मंदिर आहे, तिथं पूर्ण संतांच्या आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात. आपण त्या ठिकाणी देवदर्शन केलं. त्यानंतर आता मी दरीमध्ये आलेलो आहे आणि दरीमध्ये हे समोर आहे ते महादेवाचं मंदिर आहे, समोर नंदी आहे आणि या मंदिराच्या जो पाठीमाग आहे तो धबधबा आहे आणि अतिशय सुरेख धबधबा आहे. लिंगदरीचा वॉटरफॉल किंवा धबधबा बघू शकता किती ओसंडून वाहतोय आणि मला खूप मोठ्यानं बोलावं वाटतंय, कारण पूर्ण धबधब्याचा खूप आवाज येतोय, त्यामुळे मला मोठ्यानं बोलावं लागतंय. बघू शकता किती ओसंडून वाहतोय. आणि ही जी दरी आहे त्या दरीमध्ये महादेवाचे 2 पिंड आहेत. एक या ठिकाणी आहे आणि एक माझ्या पाठीमागे आहे. असे 2 ठिकाणी महादेवाचे पिंड आहेत. आता माझं देवदर्शन झालेलं आहे आणि आता मंदिराच्या पाठीमागे हा धबधबा आणि त्याच्या पाठीमागे ते गाईचं मूर्ती पूर्ण कोरीव आहे कातळगडामध्ये आणि त्याच्या शेजारीच आहे गाईचं छोटंसं पिल्लू आहे. ते सुद्धा जुनं आहे, पण खरंच नवल वाटणारं आहे. हे गायमुखातनं जे पाणी पडतं आहे ना, खरंच खूप बघण्यासारखं आहे ना. धबधबा बघा तिथे ओसंडून वाहतोय. एक नंबर आहे ना. मित्रांनो, या साईडला आणि या साईडला असं मध्यभागी दरीमध्ये हे देवस्थान आहे आणि हे बघू शकता इथनं बरंच काही दिसतंय. हे बघू शकता पूर्ण बांधकाम केलेलं आहे. वरती 2 मंदिराचे कळस आहे. एक या ठिकाणी सुद्धा महादेवाचे पिंड आहे आणि या ठिकाणी सुद्धा आहे. आणि हा मध्यभागी वॉटरफॉल आहे. हा असं वाहत या दिशेला जातो.
मित्रांनो आता मी आलो आहे मंदिराच्या वरच्या साईडला आणि जिना आहे, जिन्यात आपण वरती येऊ शकतो आणि इथून सुद्धा जे धबधबा आहे ना बघा, तिथनं जे पाणी येत आहे ना ते असं येतं आहे, या धबधबा खाली पडतं आहे आणि हा जो कळस आहे हा एक महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी आणि दुसरं जे आहे ना हा कळस जो आहे हा सुद्धा महादेवाची पिंड आहे आतमध्ये. अशा 2 पिंडी या ठिकाणी आहेत आणि वरतून सुद्धा खूप बघण्यासारखं आहे. मित्रांनो मी व्हिडिओत आलो आणि निसर्गात काही खाण्यासाठी काही शोध घेतला नाही, हे होऊ शकत नाही. तर चला दाखवतो तुम्हाला काय. येस काय मी आणि आमच्याकडे आला तर जांभळं म्हणतात ते मला दे ना बाबा. एकदम टेस्टी आहे आणि जांभळा सीझन चालू झालेला आहे आणि नक्की खायला भेटलं. मला तर वाटतं बऱ्याच वर्षानंतर खायला भेटलं आहे मला. किती वर्ष झाले असते तसं आपल्याला मोजून 4-5 वर्ष तर झालेच असतील. आम्ही गावाकडे जेव्हा जायचो ना तेव्हा खायचो आणि खरंच टेस्टी लागलं आहे. जांभळं तोंड स्थानावरती काही पुरातन आपल्याला गाईचं आणि गाईचं पिल्लू ते पूर्ण कातळात कोरीव नजरेस पडलं आणि बरेच असे पुरातन वस्तू आपल्याला त्या खिंडीमध्ये त्या दरीमध्ये आपल्याला नजरेस पडतात. आणि जे महादेवाचे जे पिंड कोरीव आहे ना ते पूर्ण कातळात एकदम खालच्या साईडला पूर्ण कोरीव होते. पूर्वी त्यावेळेस मंदिर नसेल त्यावेळेस फक्त ते कातळामध्ये ते महादेवाचे पिंड दोन्ही कोरले असतील आणि त्यानंतर आता गावकऱ्यांनी या ठिकाणी एकदम भव्यदिव्य असं मंदिरचं बांधकाम केलेलं आहे आणि त्यावरनं अजून शोभा आली या स्थळाला. आणि आपण शेजारी बघितला तो मोठा वॉटरफॉल धबधबा आणि तो खरंच एकदम दर्शनीय आहे आणि एकदम लक्ष वेधून घेणारा आहे. त्यामुळे तुम्ही या देवस्थानाला नक्की भेट द्या. औरंगाबादपासून फारसं दूर नाही आहे, 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती हे लिंगदरी गाव आहे आणि या लिंगदरी म्हणजेच दरीमध्ये महादेवाची लिंग म्हणूनच या लिंगामुळे किंवा दरीमुळेच या गावाला लिंगदरी असं नाव पडलं असावं. आणि या देवस्थानाचा जो व्हिडिओ आहे यूट्यूबवरती हा आपल्या पहिल्यांदाच येतो आहे, कारण या देवस्थानाला अजूनपर्यंत कोणता यूट्यूबरनं दाखवलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे देवस्थान आपण यूट्यूबवरती फर्स्ट टाईम दाखवतो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलाच असेल एक लाईक नक्की करा आणि चॅनलला आपल्या जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि खास करून लिंगदरीतले जे रहिवासी असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. सबस्क्राईब करून लाईक करा व्हिडिओला आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या गावामध्ये पूर्ण शेअर करा आणि आजूबाजूचे नातेवाईक असतील त्या ठिकाणी सुद्धा शेअर करा. चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, असंच भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.